शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या 50व्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या 35 वर्षाचा हा काळ. या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुसद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी ते हयातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले आणि त्यांनी विजय मिळविले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगांनी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली, पण शिवरायांनी प्रसन्न पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सद्दीही होते. शक्ती कमी पडली तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल लावला. धो-धो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शाहिस्ताखानावर छापा घालून त्यांनी त्याची खोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती युक्तीने ते निसटले. त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण. शिवरायांनी जीवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. स्वराज्यातील प्रजा सुखी होती. देवदेवळे सुरक्षित होती. त्याचप्रमाणे इतर धर्माचीही प्रार्थना स्थळे सुरक्षित राहिली होती, मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत होती. या संकटातून पार होऊन स्वराज्य कायम टिकावे, अशी शिवरायांची इच्छा होती. राज्य कायम टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल, तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते. ती शिवरायांनी बसवली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे, म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एक प्रधान नेमला. प्रत्येक खाते त्या प्रधानाकडे सोपवले. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. शिवरायांना माणसांच्या गुणांची पारख होती. एखादा जवाहिऱ्या एक मोती पारखून तोलून घेतो व त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली होती. त्यांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत, रोख पगार मात्र भरपूर दिला. शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. तसेच आरमारदल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे. सैन्यातील घोडदळातही 2 विभाग होते. एक विभाग बारगिरांचा होता. त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत. बारगिरांना मासिक पगार देत. घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत. या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत. शिवरायांच्या सैन्याची शिस्त कडक होती. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांचा पगार वेळेच्या वेळी मिळे. आरमार म्हणजे युद्ध नौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. त्यांना शिवरायांनी जेरीस आणले, पण सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमार दल उभारले. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किल्ले बांधले. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूंवर जबर वचक बसला. त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त होता. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेरखाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख होता. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. राज्यातील मुलकी व्यवस्थाही शिवरायांची चोख ठेवली होती. स्वराज्यात 12 सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत. सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुभ्याचे काही विभाग असत, त्यांना परगणा म्हणत. परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटीवर कुलकर्णी असत. राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वतः करत. प्रधानांना कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे. राज्यकारभारात हिंदू, मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही.
त्यांनी गुणी माणसांना जवळ केले. त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले. त्यांचा स्वराज्याच्या कामे उपयोग करून घेतला. स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही. फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केल्या. मग तो आपला असो की परका असो. शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता. शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूर बनवले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती. शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आनंदाने मरणाला मिठी मारली. फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जीवावर उदार होऊन लढवला. तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले. सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले. त्यांच्या सेवकांच्या स्वामिनिष्ठची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या, भरपूर दारुगोळा होता, शेकडो तोफा होत्या, पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूंच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार? तेव्हा शिवरायांनी विचार केला की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलुख. इथे डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी सामना कसा द्यावा हे ठरवले. शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठी घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले. यात त्यांची केवढी मुसद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षांची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले. मग किल्ल्यावरील शिवरायांची लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला 2-2 वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली व नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली. याचे कारण हेच होते. किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर भिन्न जातीजमातीची माणसे नेमली. त्यामुळे किल्ल्यांवरील अधिकाऱ्यांचा एकमेकांवर वचक राही. कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत, त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुसद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज याच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे, हे शिवरायांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले होते. समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले की आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुसद्देगिरीने त्यांना तोंड दिले, म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. वडिलाकडून शिवरायांना केवळ लहानशी जहागीर मिळाली होती. या लहानशा जहागिरीतून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला. त्यांनी लोकांना जागे केले, स्वाभिमानी बनवले. त्यांनी लोकांशी संघटना उभारली. आपला जीव धोक्यात घातला व बलाढ्य शत्रूंचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याची चोख व्यवस्था लावली. त्यामुळे रयत सुखी झाली. शिवरायांची आपल्या सेवकांवर मोठी माया होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले. शिवरायांनी त्यांच्या मुलाचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले. शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेचे छत दिले. आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर यांनी आपला जीव धोक्यात घातला. शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी आत्माहुती दिली. शिवरायांनी त्याच्या मुलाचे लग्न आपल्या दुसरा मुलगा राजारामाशी केले. अशा किती गोष्टी सांगाव्या. शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांची त्यांनी पित्यासारखी काळजी घेतली. शाहिस्ताखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळची गोष्ट.
खानाची फौज पिके तुडवत, लोकांना त्रास देत, मुलुख उद्ध्वस्त करत येऊ लागली. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले, तमाम रयतेला घाटाखाली पाठवा. जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा. आळस करू नका. या कामासाठी रात्रीचा दिवस करा. गावोगावी फिरा. लोकांना आसरा मिळवून द्या. मुघलांनी लोकांना कैद केले तर ते पाप तुम्हाला लागेल. शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मात्रे सारखी माया केली. जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणे, हा शिवरायांच्या राजकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त वसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धत बंद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे, असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. राज्यात कुठे काय चालले आहे, याची शिवरायांना खडानखडा माहिती असे, कारण त्यांचे हेरखाते चोख होते. फितुरीपासून राजाला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली होती. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, रयतेला लुटू नये अशी सैन्याला सक्त ताकीद होती. नियमांचा भंग करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत. शिवराय पराक्रमाने थोर होते, तसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जाती जमातींना जवळ केले. सर्व जाती जमातीतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात त्यांनी स्थान दिले. धर्म, जात न पाहता माणसाची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला ठेवत. शिवरायांच्या आरमारी दलात कोळी, भंडारी होते, तसेच मुसलमानही होते. महार, रामोशी इत्यादी मंडळीही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राह्मण व प्रभू जमातीकडे सोपवले होते. शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते, तसेच मुसलमानही होते. त्यांच्या पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. त्यांच्या आरमारदलातील अधिकारी दौलतखान, सिद्दी मिस्री, तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते. ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. लढाईत हाती लागलेल्या कोणाही स्त्रियांच्या अब्रू त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. कोणी मुसलमान म्हणून ते त्यांचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला, पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले, तर ते त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. एके दिवशी तो स्वधर्मात परत आला, तेव्हा शिवरायांनी त्याला दूर लोटले नाही, त्याला जवळ केले. नेतोजी पालकर याची हकीकत ही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली, तेव्हा शिवरायांनी त्याला दूर लोटले नाही. त्याला स्वधर्मात घेतले. त्यांची हकीकत अशी: नेतोजी शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला प्रति शिवाजी म्हणत. एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी मुघलांना जाऊन मिळाला. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले. त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशहाकडे पाठवले. बादशहाने त्याला आग्र्यास पाठवले. नेतोजी आग्र्याला गेला. बादशहाने त्याला मुसलमान केले. नेतोजी पालकर आता मुहम्मद कुली खान झाला. तो बादशहाची चाकरी करू लागला. बादशहाने त्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. तेथे त्याने पराक्रम गाजवला. 10 वर्षे लुटली. एकदा बादशहाने दिलेरखानाबरोबर नेतोजीला शिवरायांवर पाठवले. तो दक्षिणेत आला. नेतोजीचे धर्मांतर झाले असले तरी शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता. त्याला आपले पूर्व आयुष्य आठवले. त्याचे मन उचंबळून आले. त्याच्या मनात स्वराज्याची व स्वधर्माची प्रीती जागी झाली. एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून तो थेट शिवरायांजवळ आला आणि म्हणाला, मी परधर्मात गेलो, पण मला आता स्वधर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा स्वधर्मात येता येणार? शिवराय म्हणाले, का नाही? तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकाल. नेतोजी विनवणी करून शिवरायांना म्हणाला, मग मला हिंदू धर्मात घ्या. शिवरायांनी शास्त्रपंडितांची बैठक भरवली. ते म्हणाले, पंडित हो, मला धर्मात न्यायवाढवळ करायची नाही, पण नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही, त्याला जवळ घेणे हा धर्म आहे. शिवरायांनी नेतोजी पालकरला पुन्हा स्वधर्मात घेतले.
पुढे नेताजीने पुष्कळ वर्ष स्वराज्याची सेवा केली. शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, अशक्य होते ते शक्य करून दाखवले, म्हणून शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते. शिवराय नेहमी मासाहेबांच्या आदनेत वागले. मासाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. शहाजीराजांविषयी त्यांच्या मनात अपार आदर होता. एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला आले. शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी वडिलांना पालखीत बसवले. त्यांचे जोडे आपल्या हातात घेऊन पालखीबरोबर ते चालू लागले. केवढी ही पितृभक्ती! शहाजीराजे व जिजाऊ या थोर माता पित्यांचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले. शिवरायांची कुलदैवता भवानी देवी, तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती. ते साधुसंतांना फार मान देत. त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदीचेही रक्षण केले. त्याला भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुराण शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गांगा भटट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकू, मौनी बाबा इत्यादी संतांचाही त्यांनी बहुमान केला. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे, हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला. शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. धनदौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा विट आला. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखा समाधानाने जगता यावे, मराठी भाषेला, स्वधर्माला मान मिळावा, यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेश व धर्म स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राजकारभारात मराठी शब्द वापरता यावेत, यासाठी त्यांनी राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली. बलाढ्य परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाही. काळ्या कुट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकार्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे, हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवया, दूरजनाचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता, असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. जय भवानी, जय शिवाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.